तर काहीच डे 2 आणि दुसरा ब्लॉग. पहिला ब्लॉग बघितला असतील अशी अपेक्षा करतो. आणि रूम एंट्री करतो मला कालच भेटले हे रूम, जरा शिफ्ट करून घेतले. तर अशी रूम आहे, चांगले आहे हॉटेल. तर जरा ढासले होते आणि इथं पंखाच नसते, त्यामुळे सगळं ए सीवरच. आणि बाथरूम आहे, चांगलं आहे. तर आता सकाळी लेट झाले उठायला जरा, कारण काल लई धावपळ केली, त्यामुळे मी तर झोप घेतलो मला. आणि आता जाऊन थोडं बऱ्याच जणांनी काहीतरी आणायला सांगितले, ते आणायचे सगळे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मेन इव्हेंट आहे आपला, कार्निवल म्हणून आहे, तिथं जायचं आहे. तर तिथं बरंच आपल्याला सगळं इव्हेंट्स आहेत, बारीक साईड ते बघायचं आहे कसं आहे काय आहे. संध्याकाळी शूटिंग प्रोन होणार आहे, त्यासाठी मी चार्जर लावले, चार्जिंग करणार आहे. ड्रोन ग्रीन सगळं फुल चार्ज केलं काल रात्री, बघितलं कसं काय आहे. आणि बघतो संध्याकाळी जर वेळ भेटला आल्यावर तर ड्रोन आपण रूममध्ये जोडूया, कारण बाहेर सध्या तर अलाव नाही आहे. बघू काय काय. 7-Eleven गाईज, इथे दर 10 मिनटाच्या अंतरावर एक 7-Eleven 100% आणि एवढं मार्केट कॅप्चर केलं नाही मी. सगळंच भेटते इथं, A to Z, काय भेटत नाही असं नाही. सगळं ब्युटी प्रोडक्ट, सगळं कोल्ड्रिंक, सगळं चिप्स, आणि घेतात लोक भरभरून. आणि तिथे रेडीमेड जेवण बी भेटते. सुरुवातीला जे आम्ही घेतलं ते लय भारी आहे. $2000 बॅग शॉपिंग केलं की 7-Elevenची बॅग. थाय आईस टी, व्हेज स्प्रिंग रोल, प्रॉपर थाय करी आणि फ्राईड राईस. भारी वाटते दुकान, म्हणून इथं मसाज घ्यायला आलंय. जरा बघतो मसाज घेऊन. ती म्हणणार एवढं घाण पाय कसं काय. असं कंपार्टमेंट असतात, प्रत्येकाने कंपार्टमेंट दिले आणि तिथं मसाज करतात. पण यातलं रायफल 30 शॉट्सवालं करणार आहे. यातलं रायफल आहे, बघू कसं असतं. तर यस, आता गिम्बलनं मी शूट करावले पहिल्यांदा. गिम्बल भारी मूव होतो इकडे तिकडे. स्टेबिलिटी तर पीकवर असणार आहे, कारण ह्याच्या खाली एक कॅमेरा आहे, दाखवत नंतर त्याच्यानंतर. त्याच्यात लाईट पण ॲडजस्ट होती चेहऱ्यावरची. जमलं, गोरा दिसलं का आता. कार्निवलची बस आली आम्हाला घ्यायला, आणि आमच्या इथं भारताचीच लोक आहेत मागं, दिल्लीचे. असा आहे समुद्र. इकडं आलोच नाही फिराय, पण गंडा विषय. आता बघू, इकडं पोचले कार्निवल मॅजिक. खरं इथं हिंदीत बोलाल्यात, बघू काय काय होते. भारी वाटतं, म्हणजे फक्त आपल्यासाठीच आहे वाटतं बांधलेलं, म्हणजे हिंदी लोकांसाठी किंवा इंडियन लोकांसाठी. भारतात आहे बरं लेकरू, गोरा आहे म्हणजे काय बाहेरचं नाही. ते कुठं लोक कोण कुठं फिराले ते आहे वाटते. हा तेच आहे, कोण लोक आहेत ना एंट्री केलं. माझा फोटो आहे का बघूया काय, राहू दे, कामं नाही तुम्ही. वातावरण जोरात आहे बरं इथलं. हा, वेगळंच वर्ल्ड आहे. तर काही ड्रोनच्या सॉरी त्या सगळ्या गिंबलच्या नादात मला गिंबल आडवं होईनाच झाले. त्याच्या नादात सगळं तिकीट राहिलं माझं मागं. ही दोघं गेली पुढं.
आता पळायला लागेल, घाम किती आलाय. कुठल्या तरी एसीच्या रूममध्ये जाऊन बसतो, त्याशिवाय काय पर्याय वाटत झालाय. पण वातावरण जोरात आहे इथलं, मागं तुम्ही बघूच शकता. अरे वर गेलं काय, त्याला जरा वापरायला शिकाय पाहिजे कसं काय काय आहे, मला बी नाही माहित अजून. तुम्हाला दुकान दाखवतो बेसिक. तर मग अशी काय झालं, मला आहे ना हे ट्विस्टच करता येईन झालं. म्हणजे हे कॅमेरा आहे ना उभा, आता व्हिडिओ करताना आहे ना मला सगळे क्लिप्स आडवे घ्यायला लागतात, कारण उभं घेतलं की ते हे मॅच नाही होत त्याचं काय रेशो. तर मग सीन काय झालं, एका फॉरेनर आला, त्याला विचारलो मी कसं काय करायचं, त्यानं सगळं शिकवलं मला कॅमेऱ्यातलं 15-20 मिनटं थांबून. तर आता ऑटो ट्रॅकिंग मोड ऑन आहे, मी कुठं जरी गेलो तर ते मला ट्रॅक करते गिम्बल, आणि स्टेबिलिटी फुल, त्यामुळं काही विषयच नाही. आणि आपला गिम्बल एवढा भारी आहे की आपल्या गिम्बलला पूर्ण वर करता येते, नवीन लेटेस्टमधला आहे आपला गिम्बल. तर यस जमलं. तर गाईज इथं काय सीन आहे माहीत आहे का, हे सगळं असं लहान लेकरांसाठी खेळायला केलं आहे, लहान लेकरांसाठी काहीतरी खेळायला केलं आहे. तर ह्यात आपलं काही रोलच नाही. तुम्हाला आजूबाजू दाखवतो मी परिसर, हे लय महाग आहे सगळं, पण ठीक आहे, जे अफोर्ड करू शकते ते इथं येऊ शकते. तर असंच आहे, हे सगळे गेम्स आहेत, 1-2 गेम खेळीन बस. हे गिम्बल सुबण्यासाठी चांगला आहे, कारण हे ऑटो ट्रॅकिंग लय भारी करायला. फक्त मला मागच्या कॅमेऱ्याने शूट करायचं, कारण मागच्या कॅमेऱ्याची क्लिअरिटी आयफोनची भारी आहे बस. आणि आपला माईक आहे, त्याचा मी काय जर सेटिंग करतो इथं बिथं लावायचं, मी बी शिकालो, खाली बसलो तरी व्यवस्थित हे करायला. आणि आपला आउटफिट आहे दिवसभरासाठी, पॅन्ट दिसे ना का, बरं ठीक आहे. ऑग्याचा भाऊ आहे, हे काय आहे कमेंटमध्ये सांगा. जवळ ना दाखवू कुणाला, मुंगूस आहे वाटतं हो. काट्या सोडल्यावर विषय संपली की. कसले काटे आहेत, सापडं नवी झाला इथे, काय दिसणार. हे काय आहे बघत आलो, आणि मुतारी आहे बघी आजमच खेळ आहे. मी तिकडे गेलतो, लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे केले. आता एवढं डेकोरेटिव्ह केल्यावर मला काय कळणार आहे कुठं जायचं आहे. एकाच कुठल्या तर दुसऱ्या, अरे भाई लहान लेकराची मुतारी केली यांनी. अरे मुतारी आहे का पटांग नाही एवढं मोठं. अरे काही हो काय झोपे बिपे काय आपलं की हो डायनासोर करायचो, आणि अचानक आलं. अरे काय आहे त्याचं डोळं बघायचं, सपला विषय, गणला विषय, गणला असं लांब होतं, आणि रॉकीला खाली आलं, सपला म्हटला आज गणला विषय. ही मोतारी बघू कशी आहे. अरे हाईट बीट मोजतो काय, लय अवघड आहे बाबा, काय बी करते आता. लहान लय लहान लेकराचं आहे हे सगळं. आधी धुवाय तिथं आहे कमोरवर काय गेम खेळता खेळता हे पाहिजे हॉस्टेलला. यू विश प्लीज रिटर्न द बॉल हिअर. कुठला बॉल, काही सगळं खाली आलं. आता कुठला बॉल आला, काय बॉल आहे, काही विषय बॉलचा. काय लागता माणूस लागता. अरे विमानातली मुतारी आहे, ह्यात काय डबते काय, त्यातनं काहीतरी पडेल बाबा, अंगलं ठेल काय तर विषय, दंडाचा विषय नाही ते, दंड बसेल. भारे बे जमलं. काय डिझाईन आहे लका लका, बटणं भेटणं काय करतात काय, ते एकच गेम होतं वाटते.
बघू पुढचं कुठलं गेम आहे का. पण जोरात आहे, मला तर लय आवडलं. हां हां, ते असं पाहिजे, बघत बघत मुतायचं. काय वेळ आल्या मुतारी दाखवायची वेळ आली. फॅमिली टॉयलेट जाऊन बघा, फॅमिली टॉयलेट कोण तर आधीच आत. हां म्हणजे घरातला बाबा इथं मुतायचं आणि तिथे लेकरू तिकडं मुतते. वेलकम. सगळीकडं कमोडवर डिझाईन आहे. अरे पण ती काय आहे, काय वाढ. हां अरे जाऊ दे. अरे बघायला की रे शूटर दिसते बरं, ते भारी आहे. वेगळंच आहे बरं हे. काय भारी इमारत बांधल्या बाई. हे हॉटेल आहे बरं, रेस्टॉरंट. जमलं. एवढं मोठं, प्रत्येकाला टेबल नंबर दिलेत. केवढा आहे. जैन फूड आहे का, जैन इंटरनॅशनल. तिथं मुस्लिम फूड आहे दिसते का. हां जैन फूड बी असायला पाहिजे मग. जमलं. एवढं मोठं आहे. इंडियन जैन. विषय काय माहिती आहे काय, हे एवढं मोठं आहे ना की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला लई कंटाळा आणि सगळं अनलिमिटेड आहे. बडीव की तोड असा विषय आहे. आमच्याकडे लई प्रकारचे प्राईज आहेत. टेबल जाम सजवले. रेट एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आयडिया प्लॅन लई जोरात आहे, लई बेकार आहे, लई ह्यूज आहे. मागचा मोर बघा कसला. आता ते शो आहे, गोप्रो खिशात टाकून चालतो, तिथं मोबाईल नाही चालत. बघू काय काय होतं. काकू पोरांची मुतारे आहे काकू. काय मुतारे यांच्या चेष्टा आहे. तिथं धुवायची मध्ये जाऊन. कसा आहे मॉडेल. कसलं भारी आहे. तिथं फोटो काढायला पाहिजे. बरोबर आहे सर, फोटो काढायला पाहिजे. एवढी पांढरी मुतारी फॅमिली टॉयलेट परत मुक्त. लॉकरमध्ये सगळं ठेवून जायचं म्हणाले. दंडा विषय. पहिला शो पार पडला, आता दुसरा शो लाईट शो आहे. पहिला जरा 26 जानेवारी सारखा होता. कसा होता पहिला शो. इंटरेस्टिंग होता का. भारी होता. एवढंच आहे. तिथं फिरायचं आहे, तिथं आत भारी आहे. तिथे हां तिथं भारी आहे. इथनं AC चालू होते, AC. त्यामुळं बरं आहे, जरा शांत वाटते. अरे काय भारी आहे. इल्युजन थोडे आहे, भारी आहे. पण जे आहे ते भारी आहे.
रेडियम टाईप आहे, रेडियम सगळं. और हे आपल्या 4 व्हीलरमध्ये करायचं होतं मला, आणि मी काय केलं तसलं रात्रीचं चांदण्या चमकतात की तसलं लावून आलोय. गणला विषय हे कसं आतनं हे करतात आणि आतनं लाईटिंग सोडतात. ह्याच्या आत काय आहे तुम्हाला दाखवतो काय. ओ बाबा कसा आहे, ओ बाबा लय भारी. गोपुरण शूट केलं पाहिजे, तुम्ही गोपुरणच करायला. लुक हिअर काय विषय आहे त्याच्या आत का. अरे भाई और जमलं. पूर्ण इल्युजनल वर्ल्ड आहे, इल्युजनल वर्ल्ड. इल्युजन कधी होते. अरे फाटलीच माझी एकदम, बाई कुठनं आली म्हणलं. पण भारी आहे, जे आहे ते भारी आहे. एवढं आहे. ब्लॉग बघून तुम्हाला काय वाटते की तुम्ही इथं येणार का नाही. कसं म्हणजे तुमचं एक्सपिरियन्स काय आहे हे बघून ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तिकडं पिकॉक आहे, पिकॉक तिकडं. लाईट कमी करतो. अरे काय फ्लक्च्युएट व्हायला लागले. अजून कमी करतो, अजून अजून फुल वाढवतो. नाही असं एवढं एवढं आहे ठीक आहे, क्लिअर दिसते. हे आपलं तिरुपती वाटा ना, लयच भारी आहे बाबा. बस झालं आता, आती झाली आती. नुसता चाला लागलोय बघा, 15 ते 20 मिनटं झाले नुसता चालालोय. घाम आले, डोकं फिरले, बस झाले सगळं. लय चालायचं आहे. पण तो मागाचा शो भारी होता, पण तिथं कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही. आणि तिथला सीन कसा होता, तिथं फक्त आपलं परेड कसं असते रिपब्लिकचं तसलं परेड होतं, आणि ते बी त्यांच्या कल्चरमध्ये. बस एवढंच होतं. ह्यो राक्षसाचा तिथं मोठा पुतळा होता. आणि ही अशी बोट आहे ना, ही हाय तशी बोट होती तिथं लास्टला आली एकदम. म्हणजे हे सगळं जे आता तुम्ही ह्याच्यात बघायला लाईटिंगमध्ये, ते सगळं तिथं म्हणजे मॉडेल्स होते. ते पण एकदम ह्यूज लेवलला, ह्यूज स्केलवर असं सेम मॉडेल होते, सेम ह्या सगळ्याचे. ह्याचं पण होतं स्क्वॉड. चला होय की बाबा. बाय बाय.